Hello, hello. This is the my artifact episode number 2063 2064. आजची तारीख आहे 17 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:15 झाले. ओके. साला या बिग बिलियन डे मध्ये मी किती शॉपिंग केली वे. इट वॉज ऍक्च्युली कसं आहे की वाय इज दिस, म्हणजे हे जे शॉपिंग केलं आहे हे तुला खूप मोठी वाटत आहे, पण ऍक्च्युली कसं आहे की तू खूप पैसे वाचवले. या म्हणजे जस्ट लाईक तू ते वॉच घेतली कॅसिओची. आता ऑलरेडी तुझी वॉच तुटली होती, तुला घ्यायची होतीच एक नवीन वॉच. ओके. सो आता तू मार्केटमध्ये गेला असता आणि जर एखाद्या कंपनीची वगैरे घेतली असती तर ऑब्विसली 1,500-2,000 रुपयाची झाली. सेम तुला वॉच 1,000 रुपयाची झाली. ते इथे तू 500 रुपये वाचवले ना, 500 किंवा 1,000 रुपये. ओके. इट इज दॅट कूल. ओके. दुसरी गोष्ट, हा ट्रॅक पॅन्ट. येस, ट्रॅक पॅन्ट तुला घ्यायचाच होता या, कारण तुझ्यापाशी होताच नाही कोणता ट्रॅक पॅन्ट म्हणजे एक लंबा जो घरी घालण्यासाठी वगैरे. ओके. तर हा ट्रॅक पॅन्ट घेतला. इट इज रिअली कम्फर्टेबल, इट इज रिअली गुड. ओके. आणि हा मला कितीला पडला? 400 रुपयाला पडला. जे की तू मार्केटमध्ये गेला असता तर जर असे ट्रॅक पॅन्ट तू शोधायला गेला असता तर इट जस्ट लाईक तुला करीब 500 किंवा 1,000 रुपये पडले असते. इथे तू ऑलमोस्ट 600 रुपये वाचवले. ओके. सो दॅट इज गुड. या म्हणजे जस्ट लाईक जरी याची क्वालिटी थोडीशी जरी कमी असली म्हणा, या बट निघत आहे ना माझं काम, अँड दॅट इज वॉट आय नीड. या सो दॅट्स द थिंग. सो या अजून काय घेतलं मी? हेडफोन्स. येस, हेडफोन मी घेतले जिओनीचे हेडफोन. ते झाले मला 350 रुपयाचे. ओके. युजली हेडफोन्स इतके स्वस्त भेटत नाही. या बट हे मला भेटले. येस, 350 रुपयाचे, ज्याची ऍक्च्युअल प्राइस 700 रुपये आहे. ओके. आणि हेडफोन मला का गरजेचं का होतं? या जस्ट लाईक माझ्यापाशी ते हेडफोन होते, इवन ब्लूटूथ वाले पण होते. बट कसं आहे की मला हेडफोन लागतेच. ओके. सोनू पाशी ब्लूटूथ वाले हेडफोन आहे आणि वडिलांच्या पाशी जे हेडफोन आहे ते त्यांचा एकच इयरपीस सुरू आहे. ओके. तर वडिलांसाठी मी तो हेडफोन घेतलाय, ना की माझ्यासाठी. सो राईट. या आणि त्याच्यानंतर काय घेतलं मी? त्याच्यानंतर घेतला मी कॅमेरा. ऑब्विसली मला इट जस्ट लाईक मला काही ना काहीतरी स्वतःमध्ये काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट आणायचं आहे, स्वतःमध्ये काही ना काहीतरी करायचं असेल तर ऑब्विसली मी कॅमेरा घेतला. दॅट इज वॉट आय नीड, दॅट इज वॉट आय एसेन्शियल. सो या, सो आय बॉट द कॅमेरा. आणि तो कॅमेरा मला एवढा स्वस्त कमी किमतीमध्ये भेटला की बहुतच जास्त. ऍक्च्युली मी तो कॅमेरा कॅननचा 3000D. ओके. त्याची ऍक्च्युअल प्राइस आहे 27,000. तो याच्यामध्ये होता फ्लिपकार्ट सेलमध्ये 19,000 रुपयाचा. SBI ऑफर थ्रू मला 2,000 रुपये कमी झाले. 2,000 नाही, 1,500 रुपये कमी झाले. या तर मला तो भेटला 17,700 समथिंग याच्यामध्ये भेटला. 17,700 म्हणजे इट वॉज लाईक रिअली गुड प्राइस. या आणि या प्राइस मध्ये तुला DSLR भेटत आहे ना दूड, दॅट इज वे इवन बेटर. या बहुत जबरदस्त डील आहे. आणि जस्ट लाईक तुला आणि आय एम काइंड ऑफ सिरियस त्याच्याबद्दल आहे. या सो यस, हे एसेन्शियल गोष्टी होत्या. ओके. आता शूज. ओके. ऍक्च्युली शूज मी घेतला नाही. ओके. माझा फ्रेंड आहे प्रशिक, त्यांनी शूज घेतला, आदिदासचा शूज. आणि त्याला तो आदिदासचा शूज, यस इट्स अ क्वालिटी ऑफ आदिदास. तर तो शूज त्याला पडला 1,000 रुपयामध्ये, ज्याची ऍक्च्युअल प्राइस आहे 3,500 रुपये. ओके. इट्स बॉय फ्रॉम मिंत्रा वगैरे. ओके. तर त्यांनी शूज घेतला, त्याला तो थोडासा एक प्रकारे टाईट वगैरे झाला. ओके. आज त्यांनी याच्यामध्ये घेऊन आला होता तो, मी घातला, मला खूप आवडला. इट वॉज रिअली गुड. त्याचे सोल बहुत जबरदस्त होते वगैरे वगैरे. ओके. ऍक्च्युली माझ्यापाशी शूज होता, ऍक्च्युली माझ्यापाशी नाही का एक स्पार्कचा शूज आहे. ओके. तो स्पार्कचा शूज खूप चांगला आहे, आत्ताही चांगला आहे, तो स्निकर आहे. बट ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय की त्याचा बंदा कलर उडाला. तो काळा रंग बिलकुल काळा वाटतच नाही. इट वॉज रिअली डल, बहुत ही फेक कलर वाटते यार. या सो तो
दुसरा शूज आहे माझ्यापाशी, तो एक शूज घेतला मी हार्डली 2-3 महिना अगोदर वगैरे शूज घेतला होता. तो सेगाचा 650 रुपयाचा घेतला होता मी, असा लोकल वाला शूज, म्हणजे इथे खेळण्यासाठी धावण्यासाठी वगैरे. ओके. माझ्यापाशी नाही का म्हणजे येऊन म्हणजे जस्ट लाईक कोणतेही ऑकेजन वगैरे असलं तर मी तोच शूज घालतो ऍज अ स्पोर्ट्स शूज, आणि एकच घेतो. ओके. बट कसं आहे की नंतर मी विचार केला की वॉट इज, जर मी स्पोर्ट्स शूज घालतो ऑब्व्हियसली ते खराब होणारच आहे इन सम सर्टन लेवल. या तर वॉट अबाउट आपल्यापाशी असे बाहेर घालण्यासाठी वगैरे असा कोणता शूज वगैरे नाही या. तर याच्यापाशी शूज आहे जो ऑलरेडी तो रिटर्न करूनच राहिलाय. तर व्हाय शुड आय बॉट दस फ्रॉम हिम. सो त्याला कॉल केला आणि येस, हा शूजचा थोडासा म्हणजे एक्स्ट्रा होता, म्हणजे इट इज नॉट रिअली एसेन्शियल बट काइंड ऑफ इम्पॉर्टंट, म्हणजे इम्पॉर्टंट तर नाही बट म्हणजे जस्ट लाईक हा चलो हे स्पेअर में, सो दॅट इज ओके. सो या, तर हा मला झाला 1000 रुपयाचा. 1000 रुपये म्हणजे आता देईन त्याला. ओके. सो येस, ऑल दिस थिंग्स, एवढी सारी शॉपिंग केली मी. हे बघ, एवढी सारी शॉपिंग केली ना, या कसं आहे की ह्या साऱ्या गोष्टी तू विकत घेतल्या, या गरजेच्या होत्याच. या घड्याळ घेतली, ट्रॅक पॅन्ट घेतला, कॅमेरा घेतला, हेडफोन्स घेतले, दॅट इज एसेन्शियल. जरी हेडफोन जरी नाही, म्हणजे असं म्हणलं की हेडफोन जरी नाही म्हणलं तरी जस्ट लाईक 350 रुपये. ओके. बट कॅमेरा कॅमेरा तुम्हाला घ्यायचाच होता, याच्यामध्ये काही डाऊटफुल होतच नाही. येस. आणि जेवढ्या कमी किमतीमध्ये मला तो भेटला, दॅट इज रिअली ओके. सो येस, हे एवढं आहे. ओके. वडिलांना अजूनपर्यंत सांगितलं तर नाही, बट आता या DSLR आला की याच्यापासून आपला एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी तयार होऊन जाईल. या आता वैभवचा फोन येईल ना, तेव्हा मी सिनेमॅटिक अनबॉक्सिंग करीन. या पण यासाठी आपल्यापाशी लाईट इज रिअली की रोल ऑफ दिस थिंग, कारण इथे लाईट पाहिजेनच. ओके. कारण समजा जर इथे लाईट नाही आहे तर हे फुटेज कम्प्लिटली बेकार जाऊ शकते, ट्रस्ट मी. ओके. तर लाईट साठी काय करावं लागेल की माझ्या रूम मध्ये तो आहे ना, तिथे आपला हा टेबल घेऊन जावं लागेल. टेबल तिथे ऑलरेडी आहेच. ओके. काळ्या रंगाचा. वरती लाईट साठी नाही का आपल्याला समथिंग भिंतीपाशी हॅलोजन आहे ना, या जबरदस्त एक्सपोजर देतो. इट वॉज रिअली गुड. या तर तो लावू. ओके. हॅलोजनचा इथे हे करू आणि इथे असं गुंडाळून वगैरे वरती लाईट ठेवू, म्हणजे दॅट इज ओके. ओके. लाईट खूप जरी जास्त झाला ना तर आपण हे लावून देऊ डिफ्युजन, म्हणजे एकदम सॉफ्ट लाईट इन. बट आय डोंट नीड सॉफ्ट लाईट, आय जस्ट नीड हार्ड लाईट. या बट हार्ड इज टू मच हार्ड होऊन जातील ते, तर आपल्याला डिफ्युजन किंवा चादर वगैरे लावूनच देऊ. येस. सो जर तो सिनेमॅटिक अनबॉक्सिंग केला ना डूड, येस इट वॉज रिअली गुड. या बट ऍक्च्युली त्याच्यामध्ये बहुत प्लॅनिंग करावं लागेल. या म्हणजे शॉर्ट कसे घ्यायचे आहे, कारण मोस्ट ऑफ द जे शॉर्ट्स आहे युजली सिनेमॅटिक अनबॉक्सिंग करणं हे इट जस्ट लाईक थोडंसं अपग्रेड आहे. म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये कॅमेराचा जो अँगल आहे, तो व्ह्यू आहे, तो इट्स काइंड ऑफ एकदम डिफरंटच आहे. या म्हणजे नॉर्मल दॅन, म्हणजे युजल दॅन एकदम. यस, म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, समथिंग लाईक दॅट. सो इट वॉज रिअली ग्रेट. या बट पाहण्यासाठी बहुत मजा येते. आणि स्पेशली याच्यामध्ये साऊंड डिझायनिंग करावं लागेल. याच्या अगोदर मी साऊंड डिझायनिंग कधी केली नाही, बट याच्यामध्ये मला साऊंड डिझायनिंग करावं लागेल. सो इट इज रिअली एसेन्शियल. सो तर या 22ला येऊन राहिलाय त्याचा मोबाईल फोन, आणि माझा जो DSLR येऊन राहिला आहे तो, लेट मी चेक, माझा शायद तरी त्याच मोमेंट मध्ये येऊन राहिला, 22, 23, 24 मध्ये बोलते का. हेडफोन ते 29ला येऊन राहिलाय, ते तर माहित ना मला, एकदा चेक करू दे. पॅन्ट थोडं जेवढं जास्त हे झालंय, आपण लेस काढून घेऊ ना आपल्या. ओके. या ट्रॅक पॅन्टचं हे कसं आहे की हा आहे जरी खूप मोठा, बट ऍक्च्युली कसं आहे
काही वाटतच नाही का काही घातलाय बा म्हणून. इट वॉज लाईक रिअली कम्फर्ट आहे ना, इतका कम्फर्ट आहे ना की बहुतच जास्त. या 24 तारखेला येणार आहे. ओके. हा जो मी घेतला, हा कोणता घेतला मी? मीडियम साईज घेतला. मीडियम साईज एवढी हे आहे ऍक्च्युली 32 साईज आहे. ओके. या म्हणजे बिलकुल एक्झॅक्टली आहे. समज जर तू स्मॉल साईज घेतो म्हणलं ना तर इट्स काइंड ऑफ इट्स बेटर. या म्हणजे बिलकुल याच याच्यामध्ये त्याला पाहिजे नव्हतं. सो दॅट्स ओके. तुला असं वाटून नाही राहिलंय की म्हणजे तू थोडासा म्हणजे कसं आहे की अगोदर तू तुझ्या कामामध्ये थोडा जास्त सिरियस होता आणि आज तू कामामध्ये म्हणजे म्हणजे रिसेंटली गेले 1-2 दिवस झाले तू कामामध्ये सिरियसनेस नाही. सो यू फील वेल. मी असं वेल कसं आहे की हा श्रेयसचा व्हिडिओ आहे ना, हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. या विचार कर यार, या श्रेयसच्या व्हिडिओला इतका वेळ का लागून राहिला. या म्हणजे आजची तारीख किती आहे? 17 तारीख आहे. 24 तारखेला शूट झाला होता आपला कम्प्लीट. 24 पासून ते विचार कर. मधात खूप काही लॅग आलेले राव. इट्स सो मच. येस ऍक्च्युली कसं आहे की याच्या व्हिडिओमध्ये लिरिक्स लिहायचे. लिरिक्स तर सोडून दे, सोबत मास्किंग पण करायचे आहे. कारण काही काही लिरिक्स प्रत्येक शब्दाचं मास्किंग करणे दॅट इज रिअली टफ. ओके. काही काही मास्किंग केल्यानंतरही मग त्याच्यामध्ये चेंजेस केले आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा मास्किंग करणं. तर यामुळे वेळ होऊन राहिलाय ना. ओके. सो इट इज दॅट थिंग. आणि त्याच्यानंतर डुडल्स पण आहे. तर विचार कर डुडल्सला किती वेळ लागेल यार. वेल आता तर जस्ट लाईक ऑलमोस्ट करीब सांजा गेले 2 दिवस झाले तू स्टांजा कम्प्लीट करतो म्हणलं त्या एका याच्यावर अटकून आहे, त्या एका मास्किंगवर. एका मास्किंगवर तर अटकून तर आहेच. येस. सो करतो मी. या म्हणजे जस्ट लाईक मी असं म्हणत तर नाही की मी उद्यापर्यंत पूर्ण कम्प्लीट करतो, बट इट जस्ट लाईक आय एम डुईंग व्हॉट आय एम डुईंग. या म्हणजे आय एम डुईंग ऍज अ बेस्ट आय कुड डू. या म्हणजे मी टाइमपास तर नाही करून राहिला. आज सकाळी काय झालं, आज सकाळी मी उठलो. आज सकाळी आय वॉज लाईक 5 वाजता उठलो मी. सॉरी 4:30 वाजता. ओके. आणि सकाळी बहुत मस्त पाऊस आला होता. 2-3 वाजता वगैरे खूप जोरदार पाऊस आला. ओके. सो मी सकाळी उठलो आणि मग माझं फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मग काय मग एवढं सकाळी उठल्यानंतर व्हॉट शुड आय डू. तर मग मी काय केलं, मग मी लॅपटॉप ओपन केला, काम सुरू करतो म्हणलं मी माझं. तर ओके. सो व्हॉट आय एम सेइंग इज दॅट या आज सकाळी उठलो मी. सकाळी उठलो त्यानंतर मग मी का करू म्हणलं एवढं सकाळी उठून. सो व्हॉट शुड आय डू. तर मग मी थोडेसे युट्यूबवर गेलो आणि म्हणजे काम करतो म्हणलं. बट मला कसं एकदम सकाळी सकाळी म्हणजे जस्ट लाईक थोडंसं माइंड फ्रेश वाटतं. जस्ट लाईक आय वॉन्ट टू ड्रीम, आय वॉन्ट टू डू समथिंग लाईक दॅट. सकाळी सकाळी थोडंसं म्हणजे सकाळी काम करणं आवडते. म्हणजे एकदम सकाळी सकाळी नाही. सकाळी म्हणजे जस्ट लाईक 8 वाजता वगैरे बसलो काम म्हणजे ब्रश वगैरे झालं वगैरे. या म्हणजे कसं की जेव्हा मी झोपेतून उठल्यानंतर कसं आहे मी ऍक्च्युली विचार करतो का मला लाईफमध्ये समोर काय करायचं, म्हणजे फ्युचरचा विचार करतो आणि फ्युचरमध्ये माझ्यासोबत ज्या होणाऱ्या गोष्टी आहे त्याला इमॅजिन करतो. ओके. तर मी असंच म्हणलं की आपण आता युट्यूब खूप दिवस झाले आपण पाहिलं नाही. म्हणजे युजली पाहतो बट कामासाठीच पाहतो, बट असं टाइमपास कधी पाहत नाही. सो जस्ट लाईक थोडंसं पाहावं म्हणलं सिनेमॅटिक ट्रॅव्हल व्हिडिओ कसे असतात. ओके. तर सिनेमॅटिक ट्रॅव्हल व्हिडिओ पाहिले ना, आय वॉज लाईक डूड यस. हे असे व्हिडिओज आहे, हे खूप काही कठीण नाही शूट करणं. इट वॉज काइंड ऑफ इझी, काइंड ऑफ गुड, बट यांची एडिटिंग इज रिअली गुड. या म्हणजे या व्यक्तीने बेन टिके नाव आहे त्याचं, बेन_टिके. ओके. या व्यक्तीने ऑलमोस्ट हाफ ऑफ द वर्ल्ड घुमला आहे आणि त्याचे खूप सारे व्हिडिओज पण आहे. ओके. बट यांनी जे एडिट केलाय डूड,
तोबा. या 2 किंवा 2.5 मिनिटामध्ये पूर्ण असा व्हिज्युअलाइज होऊन जाते की इंडियामध्ये काय आहे. आणि त्यानंतर त्याच्या ह्याच्यामध्ये नाही का गाणं सिंगल गाणं नसते. या त्याच्यामध्ये साऊंड डिझायनिंग इज प्राईम इम्पॉर्टन्स. येस, म्हणजे कसं आहे साऊंड डिझायनिंग म्हणजे काय असते की व्हिडिओमध्ये जे काही दिसून राहिलं आहे त्याचा ऑडिओ. ओके, आता ऑब्विसली आपण जे व्हिडिओ घेतो आहे म्हणजे त्या व्हिडिओमध्ये स्पेशली काही काही फास्ट होते, काही काही स्लो होते, काही काही तर जस्ट लाईक काही काही असे साऊंड्स होते जे ऍक्च्युअल मध्ये तसे साऊंड करत नाही. म्हणजे जस्ट लाईक समजा जर आपण लाठी जमिनीला मारली तर कशी हुश असं साऊंड करतो का? नाही नाही, जस्ट लाईक सिम्पल टक कसा आवाज येतो. बट व्हिडिओमध्ये असा वुश आवाज येतो, म्हणजे समथिंग लाईक दॅट की हा इसमें कुछ मॅजिक है, इसमें कुछ पॉवर है. ओके, सो याला म्हणते साऊंड डिझायनिंग. ओके, हे प्रत्येक याची साऊंड डिझायनिंग करणं इट वॉज काइंड ऑफ कॉम्प्लिकेटेड. बट इट कॉम्प्लिकेटेड नाही, थोडंसं कठीण आहे. यस, म्हणजे आपल्याला एकदा थोडंसं कळलं पाहिजे की कुठे आपल्याला करायचं, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली इमोशन्स कळलं पाहिजे की एक्झॅक्टली आपल्याला कुठे दाखवायचं आहे. ओके, तर तिथेच आपण हे करून घ्यायचं. सो साऊंड डिझायनिंग वॉज रिली ग्रेट. ओके, त्याच्यामध्ये जे सॉंग्स होते ते इमोशन्सला रिप्रेझेंट करत होते. ते असेच रॅन्डम सॉंग्स नव्हते जे खूप असे बिप बॉप वगैरे. नो नो नो, इट जस्ट लाईक त्याच्यामध्ये असे सॉन्ग होते जे काफी अनरिलेटेड होते बट इमोशन्सला अटॅच होऊन राहिले होते. कारण साऊंड डिझायनिंगच एवढं चांगलं काम करून राहिलं होतं की इट डझंट नीड एनी सॉन्ग. या बट कसं आहे की हलकंसं मागून बॅकग्राऊंड मध्ये हलकासा साऊंड पण पाहिजे जे इन्थुझियास्टिक क्रिएट व्हायला पाहिजे. ओके, तर त्यांनी ते सॉंग्स पण लावले आणि मोर दॅन वन. आणि जस्ट लाईक मोर दॅन वन म्हणजे गाणं पूर्ण गाणं नाही, या जस्ट लाईक गाण्याचा एक सिंगल पार्ट किंवा सिंगल असं स्टांजा किंवा समथिंग बीट्स वगैरे हे लावले गेले. ओके, आणि ऑल्सो त्या काही काही व्हिडिओमध्ये तर आफ्टर इफेक्ट्स अॅनिमेशन्स पण आहे. आफ्टर इफेक्ट्स अॅनिमेशन मला येत नाही ऍक्च्युली. येस, सो बेन टीके या व्यक्तींनी जे काही व्हिडिओज बनवले, ओके, त्याची एडिटिंग बहुत ही जबरदस्त. तौबा. या त्यांनी जेवढे काही शूट केले, ऑब्विसली असे काही शूट नव्हते, खूप कठीण नाही. त्यांनी जे काही शूट केले वॉज 60 FPS वर सगळेच्या सगळे त्यांनी शॉट घेतले. ओके, कारण स्लो मोशन फास्ट मोशन करण्यासाठी, कारण एडिटिंग मध्ये थोडा जास्त फ्लो येतो. ओके, म्हणजे एडिटिंग मध्ये जास्त कंट्रोल भेटतो आपल्याला. सो 60 FPS मध्ये सगळे त्यांनी शूट केले. एडिटिंग बहुत जबरदस्त केली, ट्रस्ट मी डूड. येस, बहुत ही जबरदस्त. तर मी इमॅजिन केलं की मला पण समोर जाऊन अशाप्रमाणे काम करायचं आहे, अशाप्रमाणे ट्रॅव्हल करायचं आहे, अशाप्रमाणे समथिंग लाईक दॅट. सो इट इज समथिंग रिली गुड टू मी. ओके, सो खूप सारे मग चांगल्या वाईब्स वगैरे आल्या सकाळी उठून. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की चलो यार आपण म्हणजे जस्ट लाईक ट्राय टू थिंक लाईक दॅट. या म्हणजे म्हणजे जस्ट लाईक कशाप्रमाणे आपल्याला एडिटिंग करावं लागेल जेव्हा आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू, तेव्हा कशाप्रमाणे एडिट करावं लागेल, कशाप्रमाणे सगळ्या गोष्टी डिसिजन घ्यावं लागेल, साऊंड डिझायनिंग कशी करावं लागेल. अजूनपर्यंत साऊंड डिझायनिंग मी केली नाहीये. ऍक्च्युली थोडीशी साऊंड डिझायनिंग केली होती माझ्या शॉर्ट फिल्म मध्ये, पण ते शॉर्ट फिल्म अजूनपर्यंत पब्लिश झाली नाही. थोडंसं जेवढं काही काम केलं D1, D2, D3 आणि D4 पर्यंत मी काम केलं आहे, म्हणजे डे 4 पर्यंत. ओके, तर त्याच्यामध्ये थोडी बहुत साऊंड डिझायनिंग केली आहे अँड दॅट इज रिली गुड. या मी थोडीशीच केली बट बहुत जबरदस्त वाटली. यस, तर विचार कसा जर आपण साऊंड डिझायनिंग प्रॉपरली केली गेली तर काय जबरदस्त फील येईल. सो या साऊंड डिझायनिंग दॅट इज रिली एसेन्शियल. सो ते सिनेमॅटिक व्हिडिओ पाहिले आणि आय वॉज रिली अमेज. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम माझा लॅपटॉप अपडेट घेऊन राहिला होता. ओके, आणि मला माहित नव्हतं. मग मी विंडोज ते बघितलं, तिथे अपडेटिंग सुरू होतं. तर अपडेटिंग सुरू होतं ऍक्च्युली माझा विंडो सिस्टीम पण खूप जास्त लॅग होऊन राहिला होता आणि त्याला खूप दिवसाचं कनेक्शन पण नाही भेटलं होतं, इंटरनेट कनेक्शन. आणि कसंही नाही तरी ते विंडोज डिफेंडर अपडेट पण करायचं होतं आणि विंडोज अपडेट पण सुरू होतं. तर ऍक्च्युली मला वाटलं की आपण अपडेट होऊ देऊ का. तर मी जेवढं दात घासत होतो तोपर्यंत अपडेट झालं आणि मग मी रिस्टार्ट केला. तर रिस्टार्ट केल्यानंतर मग त्याला पूर्ण कम्प्लीट होण्यासाठी, म्हणजे पूर्ण रिस्टार्ट होऊन, म्हणजे ते पूर्ण एक नवीन व्हर्जनच होता विंडोज 10चा. ते करीब 3.5 GB चा पूर्ण डेटा त्याने डाउनलोड केला आणि मग इन्स्टॉल केला. तर त्या इन्स्टॉलला वेळ लागला. या म्हणजे इट टुक मी लाईक
11 वाजेपर्यंत ते इन्स्टॉल लागला. ओके. मग 11 वाजता मग झालं. मग त्याच्यानंतर मग मी कामावर बसतो म्हणलं. थोडासा रिस्टार्ट वगैरे केला, थोडंसं फ्रेश वगैरे झालं. फ्रेश ना, मी मी आंघोळ 4 वाजता गेले. आज मला नाही का याचा फोन आला होता श्रेयस लोकरे. तो म्हणे की मला म्हणे आता माझं 22 ला रिलीज आहे म्हणे, आणि ऍक्च्युली मला काहीतरी प्रमोशन करायचं आहे तर चले आना गाण्यासाठी. सो मला काही म्हणजे असे फोटेजेस आहे, अशाप्रमाणे मला प्रमोशन करायचं आहे बा. सो म्हणलं दॅट इज ओके. यस, म्हणजे खूप काही कठीण नव्हतं. यस, तर करून देता का? तर हो ठीक आहे म्हणलं या. तर मग आयडियाज कलेक्ट केला की कशाप्रमाणे करायचं, कोणते फॉन्ट, कोणते स्टाईल, कोणतं पिक्चर वगैरे यूज होईल वगैरे, या गोष्टी डिसाईड केल्या. आणि मग त्याच्यानंतर बनवलं. मला वाटलं नाही की एवढा वेळ लागेल बा, बट वेळ लागला. वेळ याच्यासाठी लागला कारण माझा सिस्टीम वॉज काइंड ऑफ स्लो. ऍक्च्युली कसं आहे की मला रेंडरला वेळ लागतो ना डूड. येस, म्हणजे माझी वॉज लाईक i5 6 जनरेशन आहे विथ 4 GB रॅम. ग्राफिक्स पण सपोर्ट नाही करत. तर विचार कर मित्रा की मला किती वेळ लागतो एक फाईल रेंडर करायसाठी न यूज करायसाठी. इट वॉज टन्स ऑफ टाइम. आणि समजा रेंडर नाही करत ना तर मी कामच नाही करू शकत, बिलकुल नाही. जस्ट लाईक प्रीमियर लॅग होऊन जाईल ना, अटकून जाईल ना, माझं केलेलं काम जेवढे चाललं जाईल वाया. ते जस्ट लाईक जेवढं पण मी काही स्टेप्स त्याच्यामध्ये ऍड करेल तर त्याच्यामध्ये रेंडर करणं मला इम्पॉर्टंट आहेच. ओके, ऍटलिस्ट रेंडरसाठी 2-3 मिनिट 2-3 मिनिट 2-3 मिनिट लागतेच. ओके, इट वॉज सो मच टाइम. तर मला त्याचा तो कव्हर आर्टचा तो व्हिडिओ बनवण्यासाठी मला ऑलमोस्ट करीब 4 वाजलेच. या 4 वाजता मग मी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. ओके, आणि मग त्याच्यानंतर मी असं मग व्हिडिओवर काम करत बसलो. मग संध्याकाळी मग पुन्हा त्याचा फोन आला. म्हणजे दादा म्हणे मला फॉन्ट आवडला नाही म्हणे, थोडासा फॉन्ट चेंज करून द्या म्हणे, आणि काही स्पेलिंग मिस्टेक पण आहे त्याच्या नावामध्ये, तर ते पण थोडी चेंज करून द्या म्हणे. तर या, पण तेव्हा मी खेळालो होतो. सो 7 वाजता आलो, फ्रेश झालो. त्याच्यानंतर मग मी त्याचं काम केलं आणि आता त्याचं काम झालं. आता म्हणजे आता जेवायच्या अगोदर. ओके, तर त्याचं काम झालं आणि ठीक आहे म्हणे दादा. आता मग आता दॅट इज ओके. आणि आता जेवण झालं आणि आता मी ते फिरून राहिलोय. यस, सो मी असं तर नाही म्हणत आहे की माझा टाइम वेस्ट गेला. ऍक्च्युली इट वॉज नॉट. मी करून राहिलोय. मी असं नाही की मी काम नाही करून राहिलोय. ऍक्च्युली सकाळी 12 ते 4 वाजेपर्यंत काम, 5 वाजेपर्यंत काम केलं. ओके, आणि त्यानंतर आता 1 घंटा म्हणजे जस्ट लाईक 6 घंटे काम केलं. ओके, आता काम होईल का नाही माहित नाही, बिकॉज आय एम काइंड ऑफ टायर्ड. ओके, थोडंसं थकलो पण आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड होऊन राहिलाय कारण संध्याकाळी जेवण झाल्यावर माझ्याने काम होत नाही. आय वॉज लाईक आय नीड टू स्लीप ॲट 10 या 11 वाजता मी झोपून जातो, आणि त्यानंतर मग मी सकाळी 5-5:30 वाजता वगैरे उठतो. कारण सकाळी उठल्यानंतर मला ते एक प्रकारे वाईब पाहिजे, म्हणजे व्हॉट आय हॅव टू डू इन फ्युचर वगैरे. म्हणजे मी थोडा चांगला विचार करतो जेव्हा मी सकाळी उठतो ना तेव्हा. सो इट जस्ट लाईक so I need to wake up at early, so I need to think. So yes, so this is it. आता तर एवढंच, फारसं काही आहे नाही. ओके, yes, बाकी काही आहेच नाही. yes, nothing else. So this is my artifact episode number 2064. right now we are at, बोलणार थोडस. आय नीड टू टॉक. काय बोलू यार मी आज. मला थोडीशी मुतायला लागली. थोडस मुतून येऊ का मी? मुतून येतो मी. ओके, what I have to talk about it. यस, मी थोडस कम्पॅरिझन करतो बिटवीन मी अँड अगोदरचं मी म्हणजे अगोदरचा म्हणजे इट वॉज लाईक दॅट की 5 वर्ष अगोदर जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केलं. म्हणजे ओके, आज आपण अशाबद्दल बोलणार आहे की समजा जर तू तुझ्या लाईफमध्ये असं केलं असतं
तर आज तू या स्टेजवर असता किंवा त्या स्टेजवर असता. ओके, तर आपण याच्याबद्दल बोलू की पास्ट मध्ये समजा तुझ्यासोबत असं काही झालं असतं किंवा तू असं केलं असतं तर लाईफ इज रिअली अनप्रिडिक्टेबल. या तुमच्यासोबत काय होईल का नाही होईल वगैरे, कधी तुमच्यासोबत काही ना काहीतरी गोष्टी अशा काही होतात जे तुम्ही एक्सपेक्ट करत नाही. ओके, आणि आणि ऑल्सो इज दॅट की कधी कधी तुम्ही असं काही काम करता ज्याची गरज पण नाही आहे, तरी तुम्ही काम करून घेता. ओके, हे जस्ट बिकॉज ऑफ दॅट की म्हणजे समजा तुमच्यासोबत चांगलं किंवा चांगलं काही वाईट वगैरे काही ना काही होत असेल, हे मॅटर याच्यासाठी करते कारण तुम्हाला याचं महत्व तुम्हाला आता नाही कळेल. या म्हणजे मानून घे की मी 2 वर्ष मी डिझाईन मध्ये काम केलं. ओके, राईट नाव मला पश्चाताप होता की जस्ट लाईक व्हाय शुड आय डू दॅट, मी का केलं हे. या म्हणजे लाईफचे मी 2 वर्ष वाया घालवले. हा चलो, डिझाईनचं मी एक वेळ थोडं समजून पण घेतो की समोर जाऊन मला याचं काम पण पडेल. बट 1 वर्ष मी खापरखेड्यामध्ये होतो, तर ते 1 वर्ष मी कम्प्लिटली लॉस केलंय लाईफ मधून. यस, तर त्याचं काय, राईट. या म्हणजे त्याचं काय महत्व होतं, ते 1 वर्षात मी वाया घालवलंय. आपण असं म्हणता येत नाही यार. या म्हणजे जरी आपल्याला ती गोष्ट खूप बेकार वाईट आणि काही अशी वाटत असेल ज्याने फ्युचरमध्ये काही काम पडलं पण नाही. ओके, बट कसं आहे की अशा काही गोष्टी तुमच्यासोबत जे काही होतात जे तुम्हाला खूप अनइम्पॉर्टंट वाटते, बट तरीही त्याच्या मागे थोडा बहुत काही ना काहीतरी इम्पॉर्टन्स असतो. या खूप छोटा इम्पॉर्टन्स असतो. कसं आहे की छोट्या छोट्या गोष्टी पकडूनच आपण एक बिकम बेटर पर्सन बनवतो किंवा बिकम बेटर एक समथिंग काही ना काहीतरी होते. ओके, व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की तू खापरखेड्यामध्ये गेला, ऑब्विसली मी सगळं म्हणतो, सगळं ऍक्सेप्ट करतो की तिथे जे काही झालं 1 वर्षामध्ये ते काहीच कामाचं नाही पडलं. या बट तुला एवढं तर माहित पडलं ना की लोक कसे असतात, राईट. कसे लोक तुझ्याकडून काम करून घेतात किंवा लोकांसोबत कशाप्रमाणे वागायचं असते, राईट. हे इम्पॉर्टन्स आहे ना, याची इम्पॉर्टन्स आहे हे तुला आता नाही कळेल, बट व्हाय इट इज रिअली इम्पॉर्टन्स. कारण जेव्हा तू फिल्म मेकिंग मध्ये जाशील किंवा समथिंग अशा काही गोष्टी जेणे तुझी लाईफ बिकम बेटर बनेल, तर तेव्हा पण तुला अशा प्रकारचे लोक येईल. कोमल घोमकडे, मी आता त्याचं नाव नाही विसरलो. येस, कोमल घोमकाडे. अजून बाकीचे तर नाव विसरलो, बट हा थोडासा मेन होता. आणि हा कोमल घोमकडे लाईक डूड, आय डोंट नो ये आदमी है क्या, कोण आहे, शायद आतापर्यंत नाव याचं लक्षात आहे माझ्या डोक्यामध्ये. ट्रस्ट मी, माझे सगळे एम्प्लॉईचं नाव विसरलोय बरं. या गौतमचं नाव आहे लक्षात, या आणि लोणारेचं नाव लक्षात आहे, आणि हा कोमल घोमकाड इज वन ऑफ दॅट. या तर कोमल घोमकाडे सारखे असे काही लोक जे तुझ्या लाईफ मध्ये समोर येणार, तर ऑब्विसली तुला एक प्रकारे हे राहील की हा, ये आदमी इस तरह का है, तर याला कशाप्रमाणे वागायचं आहे हे आपल्याला माहित राहील. व्हाय, कारण की अशा प्रकारचा माणूस आपल्याला अगोदर भेटला होता आणि त्यांनी आपल्यासोबत खूप काही असं वाईट केलंय वगैरे वगैरे, तर आपल्याला माहित पडलं की या व्यक्तीसोबत कसं काय वागायचं. म्हणजे असं आहे की चालताना तुमच्या पायात खिळा घुसला, तुम्हाला दुखलं, राईट. तुम्हाला माहित पडलं की या रस्त्यावर खिळे आहेत, तर तुम्ही दुसऱ्यांदा त्या रस्त्यावरून जाणार का? नाही जाणार ना, ऑब्विसली. कारण नेक्स्ट टाइम तुम्ही जाल तर पुन्हा खिळा रुतेल. पुन्हा तुम्ही तसंच करत आहे तर तुम्ही बेवकूफ आहेत. ओके, पण दुसऱ्यांदा आपण तसं करत नाही. व्हाय, कारण पहिल्यांदा झालेल्या या साऱ्या गोष्टीचा एक एक्सपिरियन्स हा आपल्याला समोर कामी पडतो का हा, या रस्त्याने गेलं तर इथे खिळा आपल्याला पायाला टोचू शकतो, राईट. सो इट जस्ट लाईक दॅट. लाईफ मधले अशा काही इन्सिडेंट्स असतात जे तुला काफी अनइम्पॉर्टंट असे वाटत असेल, बट इट्स काइंड ऑफ गिव्ह यू एक्सपिरियन्स दॅट की समोर जाऊन तुझ्या लाईफ मध्ये कशाप्रमाणे करायचं आहे, राईट. सो इट इज दॅट एसेन्शियल थिंग. ही अशी काही गोष्ट नाही आहे जे एका दिवसात लक्षात येईल किंवा यस यस, तुमच्या लाईफ मध्ये जे काही होते चांगलं वाईट
हे तुमच्या भल्यासाठीच होते. या म्हणजे तुमच्या भल्यासाठी, म्हणजे जस्ट लाईक दॅट, तुमचं चांगलं किंवा वाईट करण्याचं जे हे आहे ना, हे तुमच्यावर डिपेंड आहे बरं. येस, इट जस्ट लाईक, कोणी लहानपणापासून विचार नाही करत का मी भिकारी बनणार बा, बट तरीही लोक भिकारी आहेच ना. या व्हाय, आता याच्यात आपण असं तर नाही म्हणू शकत की जे काही होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे, तर भिकारी बनणं काय चांगलं आहे का? नो नो नो, इट वॉज लाईक दॅट, त्यांनी हे लाईफ चॉईस केले अनइंटेन्शनली. येस, या त्यामुळे आज ते भीक मागून राहिले, राईट. इट इज ऑल डिपेंड ऑन व्हॉट यू वॉन्ट. या म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफ मधून का पाहिजे. यास म्हणजे जस्ट लाईक हे एक फुल एक सुपर मार्केट आहे, आणि तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला का करायचं आहे, तुम्हाला का पाहिजे. येस, इट इज दॅट थिंग. तुमचे टार्गेट मोठे आहे तर त्यासाठी तुम्ही मेहनत करा, बट तुम्ही स्वतःवर पॉझिटिव्ह पण राहा की हा मेरे को ये मिलने वाला है. येस, आता समजा जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, कॉन्फिडंट आहात, आणि तुम्ही समजा जर लोकांना सांगत आहात, तर इट जस्ट लाईक लोक असं म्हणतील की भाऊ तू पागल झाला, ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे वगैरे वगैरे, राईट. बट इट इज नॉट. ओव्हर कॉन्फिडंट केव्हा होते, जेव्हा आपल्याला ती गोष्ट भेटल्यानंतर ओव्हर कॉन्फिडंट होतो. ओके का, चलो अब मिल गया. किंवा काही काही लोक असे पण असतात की जस्ट लाईक थोडस जरी काम केलं की त्यांना असं वाटतं की पूर्ण दुनिया जिंकले, बट दॅट इज नॉट. ओके, त्याला पण म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स. मी सकाळी उठून अशा साऱ्या गोष्टी विचार काय करतो, थोडा चांगला विचार, म्हणजे माझ्यासोबत फ्युचर मध्ये चांगलं होणार आहे वगैरे. ओके, मी दिवसभर का काम करतो. ओके, वाय डिड दॅट. ओके, मी कॅमेरा का विकत घेतला. या म्हणजे इन्स्टेड ऑफ दॅट कॅमेरा मी लॅपटॉप घेतला असता. ऑब्विसली माझ्या एडिटिंगसाठी काम पडत होतं, आणि त्यानंतर मी फुटेजेस मोबाईलने शूट करतच होतो, तर मी लॅपटॉप घेतला असता. बट इन्स्टेड ऑफ दॅट मी कॅमेरा घेतला. व्हाय? याच्या मागे डूड एक रिझन आहे, एक पर्पज आहे की तुला या फील्डमध्ये जायचं आहे, त्यासाठी तू मेहनत करत आहे, काम करत आहे, या साऱ्या गोष्टी करत आहे. ओके, आपला कसा पाथ क्लिअर पाहिजे, डिटेल पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या पाथवर चालत आहात तर तो पाथ पूर्ण क्लिअर पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे का मला कुठे वळायचं आहे, कुठे जायचं आहे, कोणत्या रस्त्याने जायचं आहे. येस, ऍज अ लाईक मला एक ट्रॅव्हल फिल्म मेकर वगैरे, अगोदर मला फिल्म मेकर व्हायचं होतं. येस, आताही मला फिल्म मेकरच व्हायचा. येस, ऑब्विसली आय एम नॉट सेइंग इज दॅट की मला फिल्म मेकर नाही व्हायचा, ऑब्विसली मला फिल्म मेकर व्हायचा, पण अजूनपर्यंत फिल्म मेकिंगचा पाथ अजूनपर्यंत क्लिअर झालेला नाही. हा, मी खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड केल्या, जाणून घेतल्या वगैरे वगैरे, बट कसं आहे की जोपर्यंत आपल्याला गोष्टी क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत काइंड ऑफ रिली चान्सेस 50-50 असते. बट ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये तुला नाही का, तुझा जो पाथ आहे बहुत क्लिअर दिसून राहिला की मला असं असं करायचं आहे, तसं तसं करायचं आहे, अशाप्रमाणे काम करायचं आहे, तशाप्रमाणे काम करायचं. इट इज दॅट थिंग. आपला क्वेश्चन होता की तुझ्या लाईफ मध्ये असं झालं असतं तर वेल, मला एक गोष्ट म्हणायची होती की माझ्या लाईफ मध्ये जे काही झालं चांगलं वाईट, मला एक गोष्टीचं नेहमी वाईट वाटते की माझं ग्रॅज्युएशन नाही झालंय. मला वाईट ह्याच्यासाठी खूप वाटते. यस, एक एज्युकेशन इज काइंड ऑफ इम्पॉर्टंट. या इम्पॉर्टंट याच्यासाठी की तुम्हाला तुमची लाईफ बिकम बेटर बनवते, दॅट इज अ वन थिंग. दुसरी गोष्ट आहे तुमच्या पर्सनॅलिटी पण चेंज करते, अनदर थिंग. तिसरी गोष्ट अशी आहे की ड्युरिंग द ग्रॅज्युएशन यू कॅन एक्सपिरियन्स सो मच थिंग्स लाईक कॉलेजमधले पोरं वगैरे. यस, मी माझ्या लाईफ मध्ये कॉलेज कधी एक्सपिरियन्स केलं नाही. मी खूपदा आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये खूपदा सांगितलं गेलं वगैरे वगैरे, खूप अगोदरच्या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये की मी कॉलेज लाईफ कधी एक्सपिरियन्स नाही केलाय. येस, कॉलेजमध्ये खूप काही गोष्टी होतात. या वाईल इंजिनिअरिंग मध्ये सो मच थिंग्स हॅपन्स विथ यू. तर या साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत व्हायला पाहिजे नव्हत्या, म्हणजे तुझ्यासोबत व्हायला पाहिजे नव्हत्या, जे नाही झाल्या. मी ब्लेम करतो की जेव्हा माझा रिझल्ट लागला होता 12वीचा, ओके,
तर 12वीचा PCM म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी PCM मध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, ओके, तर या तीनही सब्जेक्टला पकडून तुम्हाला ऍटलिस्ट तरी 135 मार्क पाहिजे होते. ओके, मला ऍक्च्युली भेटले 111 मार्क. ओके, त्या वर्षी म्हणजे 2011 मध्ये क्रायटेरिया पुन्हा चेंज झाला आणि आता इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जस्ट 120 मार्क पाहिजे. 135 चे 120 झाले. तर 120 झाले तर मला 9 मार्कांनी मला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन नाही भेटली. 9 मार्काने. आणि मला खूप वाईट वाटते की त्या मोमेंट मध्ये माझं समज जर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन झाली असती तर मी PD म्हणजे याच्यामध्ये डिप्लोमा मध्ये गेलो नसतो. यस, माझा कॉन्फिडन्स कमी नाही झाला असता. ओके, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या सोबतचे मित्र असते. ओके, आणि मी असं नाही म्हणत, बट इट वॉज लाईक दॅट की 6 वर्ष मी डिप्लोमा मध्ये घासले. यस, 6 पकडून घे, 6 ते 8 वर्ष, 2 वर्ष घे, 8 वर्ष. 8 वर्षामध्ये माझं डिग्री नाही कम्प्लीट झाली असती. येस, इट इज लाईक 8 वर्ष वॉज टू मच. मी असं म्हणताय की ज्या मोमेंट मध्ये जेव्हा तुझं इंजिनिअरिंग झालं असतं म्हणजे 2016 मध्ये झालंच असतं. 2016 घे किंवा 17 मध्ये घे, 17 मध्ये झालंच असतं. ओके, दॅट इज वन थिंग. बट 17 मध्ये झाल्यानंतर तुला एक एक्सपिरियन्स असता कॉलेजचा. दुसरी गोष्ट आहे तुझं ग्रॅज्युएशन झालं असतं. ओके, आणि त्यानंतर हा ठीक आहे, जॉब नाही लागला आणि त्यानंतर मग तू तुझ्यासोबत मग मामाजी सोबत मग तू खापर खेळायला गेला असता वगैरे वगैरे, ऑल दोज थिंग्स. दॅट इज वे अवे. ते दुसराच पार्ट आहे. सो बट तुझ्याकडून झालं असतं का या सगळ्या गोष्टी? म्हणजे विचार कर बरं की तुला डिप्लोमा करायला 6 वर्ष लागले, तर तू इंजिनिअरिंग करायला खरंच तुझ्याने झालं असतं का? वेल, आता आता असं बोलणं असं वाटतंय की झालं असतं यार. म्हणजे कसं आहे की अगोदर शायद डोकं होतं नाही किंवा होतं, किंवा आय डोंट नो यार, शायद पढाईमध्ये म्हणजे कसं आहे ऍट द एज ऑफ, म्हणजे या एज मध्ये कसं आहे की 27 पासून ते 30 पर्यंत या एज मध्ये नाही का, तुम्ही तुमचं माइंड खूप जास्त शार्प असतात. तुम्ही खूप चांगल्याने विचार करता तुमच्या लाईफ बद्दल आणि खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करता. तुम्ही खूप फोकस राहता तुमच्या टार्गेट बद्दल. ओके, बट ऍट द एज ऑफ 22 ते 25 किंवा 26 पर्यंत हे जे एज असते ना, याच्यामध्ये तुम्ही फोकसच नाही राहत. यू जस्ट लाईक ड्रीमिंग, यू जस्ट लाईक अशा काही गोष्टी विचार करता की जे रिअली अनरिअलिस्टिक असते. म्हणजे लाईक लव्ह वगैरे, आणि त्यानंतर म्हणजे मी याबद्दल खूप विचार करायचो वगैरे. येस, आय डोंट नो यार, जे काही होते, आम जस्ट सेइंग इज दॅट की माझ्यासोबत जे काही लाईफ मध्ये झालंय, चांगलं वाईट किंवा जे काही आहे, या इट्स गुड फॉर मी. या म्हणजे आज राईट नाव मी त्या स्टेज पासून इथं उभा आहे. राईट नाव मी एक फिल्म व्हिडिओ बनवत आहे, अशा प्रकारचे काही ना काहीतरी टार्गेट आहे, त्याला अचीव करत आहे, रोज काम करत आहे. येस, शायद मी असं म्हणतो की हे 2020 मध्ये हे जेव्हा कोरोना आला आहे, तेव्हा जर कोरोना आला नसता ना, तर मी अशा प्रकारे स्टेप्स कधी घेतलेच नसते. ट्रस्ट मी. येस, बिकॉज ऑफ दॅट की समजा जर कोरोना आला नसता, ऍक्च्युली मी जॉब तर सोडला असता मार्च किंवा मे मध्ये, एप्रिल किंवा मे मध्ये जॉब तर सोडला असता. पण जसा जॉब सोडला असता मी डायरेक्ट बॉम्बेला गेलो असतो, आणि बॉम्बेला गेल्यानंतर मग मी माझा पोर्टफोलिओ नव्हता, काही नव्हता, तर आय वॉज लाईक रिअली स्ट्रगलिंग. खूप स्ट्रगल करत असतो, सो मच थिंग. घरी तर नाही आलो असतो, बट खूप स्ट्रगल करत असतो. या, बट इन्स्टेड ऑफ दॅट मी घरी आलो, आणि घरी राहून मी सगळ्या गोष्टी शिकलो. ओके, एडिटिंग कसं आहे, व्हिडिओ कसे आहे बनते, सो मच थिंग्स. इव्हन स्वतःचे काही व्हिडिओ पोर्टफोलिओ पण बनवून राहिलोय. सो दॅट इज ओके ना. या, म्हणजे इट वॉज लाईक दॅट. मी असं म्हणतो की पूर्ण दुनियासाठी कोरोना हे एक प्रकारे म्हणजे असं आहे की खूप दर्दनाक आहे. दर्दनाक म्हणजे यांनी मंदी आणली, खूप बेकार आहे.
वगैरे वगैरे. मला एक अपॉर्च्युनिटी भेटली यार याच्यामुळे, अँड दॅट इज ऑल. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी मला कधीच भेटली नव्हती आयुष्यामध्ये. जी अपॉर्च्युनिटी मला या कोरोनाने मला आणून दिली. या कोरोनामुळे आज मी या साऱ्या गोष्टी विचार करता, या साऱ्या गोष्टी शूट करता, एडिट करता. येस, जस्ट बिकॉज ऑफ धिस कोरोना व्हायरस. आय एम सेइंग इज दॅट की याच्यापासून पण खूप काही, आणि हे फक्त माझ्यासोबतच नाही झालंय, हे काही खूप मिलियन्स ऑफ पीपल्स लोकांसोबत पण झालं आहे, ज्यांनी या कोरोनाचा वेळ त्यांनी खूप चांगल्याने युटिलाइज केला, काही ना काहीतरी नवीन शिकले, आणि दे डिड समथिंग रिअली गुड त्यांच्या लाईफमध्ये. येस, सो वाईट जरी होत असेल ना, तरी तरी इज अ पार्ट ऑफ द लाईफ. येस, म्हणजे तिखट गोड वगैरे हा ती चव राहतेच. येस, ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागेलच. Is it? This is the end. This is the My Artifact episode number 2064. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.